नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी झालेले मराठी भागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण उत्तरावरील प्रश्न बघितले होते, आज आपण कवितेवरील प्रश्न अभ्यासणार आहोत। सूचना: पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा। कविता आहे: खाली रांगोटी पुसट तुळशीचे वृंदावन, वाढणाऱ्या काळोखाची मुखी दटावन, आत बाहेर दडला कडुलिंबाचा सुवास, क्षण अनावर झाला उसटुनिया श्वास, भळभळणारे रक्त खोल रुतलेली काच, माझ्या हातात भांगड्या होत्या 6 किंवा 5, ओसरल्या रक्तामध्ये कांपे जणू आठवण, आहे मन गटावर एक पुसटसा वहन। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 100: 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे? पर्याय आहेत: गुणविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय, संख्या विशेषण। तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 4 संख्या विशेषण। प्रश्न क्रमांक 101: तुळस हे काय आहे? पर्याय आहे: समूहवाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम। तर तुळस हे आहे सामान्य नाम, पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 102: रक्त कशामुळे वाहत आहे? पर्याय आहे: काळोख दाटल्यामुळे, काच रुतल्यामुळे, बांगडी फुटल्यामुळे, श्वास घुसमटल्यामुळे। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 काच रुतल्यामुळे रक्त वाहत आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 103: नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे? पर्याय आहे: हातातील बांगडीमुळे, कडुलिंबाच्या सुवासामुळे, भळभळणाऱ्या रक्तामुळे, श्वास घुसमटल्यामुळे। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 श्वास घुसमटल्यामुळे नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले आहे। प्रश्न क्रमांक 104: अनावर होणे म्हणजे रिकामी जागा। पर्याय आहे: आतबाहेर होणे, अनियंत्रित होणे, आवरून घेणे, अबाधित राहणे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अनियंत्रित होणे। प्रश्न क्रमांक 105: काळोख हे काय आहे? पर्याय आहे: विशेषण, कर्म, कर्ता, क्रियापद। तर हे आहे विशेषण, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 106: साधनांची अधिकृतता म्हणजे रिकामी जागा। पर्याय आहे: विद्यार्थ्यांनी स्वतःचा घरून आणलेली साधन किंवा सामग्री, शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन किंवा सामग्री, अधिकारी वर्गाकडून साधन किंवा सामग्री लिहिली जाणे, विकसित होणे। चौथा आहे वास्तव जीवन संदर्भात लिहिले गेलेली, विकसित झालेली साधन किंवा सामग्री। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वास्तव जीवन संदर्भात लिहिले गेलेली, विकसित झालेली साधन किंवा सामग्री म्हणजे साधनांची अधिकृतता होय। प्रश्न क्रमांक 107: इयत्ता 5वीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी, शब्द, नंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनिफितीतील अर्थ लावण्याचा अंतर्भाव असतो। ऐकणे, शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते? पर्याय आहे: अधोगामी किंवा उद्भवगामी कोणतेही नाही। अधोगामी पद्धत म्हणजे टॉप डाऊन पद्धती, उद्भवगामी पद्धती म्हणजे बॉटम टू अप, अधोगामी आणि उद्भवगामी दोन्ही पद्धती। तर याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 उद्भवगामी पद्धती म्हणजे बॉटम टू टॉप मेथडचा उपयोग ती अपर्णा करते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 108: भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता म्हणजेच सिस्टेमॅटिक कॉम्पिटेशन म्हणजे रिकामी जागा। पर्याय आहे: तर प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे, भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे, भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते ते समजणे आणि वापरणे, प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 109: पुढे एक मजकूर किंवा विधान दिलेले आहे, सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे ते आपल्याला ओळखायचं। विधान आहे:
भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष, सर्व जातीतील माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एकच आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही, परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केलेला आहे. तर हे विधान झालं, त्यावर आधारित आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. पर्याय आहेत शास्त्रीय नोंदी, राजकीय नोंदी, समाजविज्ञान नोंदी, कायदेशीर नोंदी. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 समाजविज्ञान नोंदणी. प्रश्न क्रमांक 110. इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा किंवा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते. तिला विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे? पर्याय त्यांना चित्रे समजावून घ्यायला लावते, चित्रांच्या मधून कथेची कल्पना करणे, चित्रांचे कौतुक करणे, कथेबाबतचा अनुमान लावणे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कथेबाबतचा अनुमान लावणे. या पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला